अमेरिका इराण यांच्यात आजपासून चर्चेला सुरुवात होते। युद्धविरामानंतरही सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद इथं अमेरिका इराण दरम्यान चर्चा होते। अमेरिकन शिष्टमंडळाचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स करणार आहेत, तर त्यांच्यासोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जॅरेड कुशनर उपस्थित राहतील। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक डार हे या चर्चेचं यजमानपद भूषवणार आहेत। इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बगेर कालिबाफ करण्याची शक्यता आहे। मात्र या शिष्टमंडळामध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGCचे प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्री असलेले अब्बास अरागची यांचा समावेश असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सुरक्षेचा उपाय म्हणून पाकिस्तान सरकारनं आज आणि उद्या इस्लामाबादमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। या काळात केवळ रुग्णालय, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असेल। इस्रायली सैन्यानं बुधवारी आणि गुरुवारी लेबनॉनमध्ये शेकडो क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले केले। यामध्ये 303 लोकांचा मृत्यू झालाय। या हवाई हल्ल्यामध्ये किमान 1150 लोक जायबंदी झाले। या हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसुफ हर्शी याला ठार केल्याचा दावा इस्रायलने केला। या भीषण हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। हिजबुल्लाच्या 100 पेक्षा अधिक कमांड सेंटर्स आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले। लेबनॉनमधील लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागामध्ये प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही हल्ले केले आहेत।